दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत. कलियुगातील मानवास दत्तप्रभूंची अनुग्रह प्राप्ती. श्री पळणी स्वामी पुढे शंकराला म्हणाले, कलियुगातील मानव धन्य व भाग्यवान आहे. थोड्या प्रयत्नातच त्याला दत्तप्रभूंची अनुग्रह प्राप्ती होते. माणसाला पतित होण्यास जितका वेळ लागतो त्याच्या दुप्पट वेळ श्री चरणांचा अनुग्रह लाभण्यास लागतो. अर्चना, कीर्तन अशा नवविधा भक्तीने त्याला प्रभूंचे सानिध्य लागते. अनन्य शरण भक्तांचे सर्व पापकर्म, वाईट संस्कार श्रीपादांच्या चैतन्यात मिसळून जातात आणि त्यांच्यापासून शुभ स्पंदने भक्तांमध्ये परिवर्तित होतात. त्यांच्या चैतन्यात समाविष्ट झालेले पाप पवित्र नदीत स्नान करून किंवा योगाग्नीत जाळून ते भस्म करतात. श्रीपाद स्वतःच्या तपस्येचे फळ भक्तांना देतात आणि कर्मसूत्राचे अतिक्रमण टाळून भक्तांचे रक्षण करतात. त्यांच्या पादुकांना शरण येणारे भक्त कर्मबंध विमुक्त होतात. श्री पळणी स्वामींच्या वक्तव्यानंतर शंकर भटाने त्यांना विचारले, स्वामी, साडेसाती ही परमेश्वरालाही भोगावी लागते. ही ग्रहबाधा श्रीगुरु कशा प्रकारे श्री पळणी स्वामी म्हणाले, बेटा शंकरा, खगोलातील ग्रहांचे जीवांशी मित्रत्व अथवा शत्रुत्व नसते. मानव जन्माच्या वेळी प्रारब्ध कर्मानुसार तशा ग्रहदशेत जन्म घेतो. त्या ग्रहांप्रमाणे त्यांना शुभ अशुभ फळे मिळतात. त्याप्रमाणे तो तशी कर्मे भोगीत असतो. अशुभ ग्रहांचा दोष निवारणार्थ मंत्र, तंत्र, यंत्र योजून फायदा झाला नाही तर जप, तप, होम यांचा आश्रय घेता येतो. ग्रह बाधा झाली की त्या अवयवाचे दुखणे सुरू होते. महर्षी विश्व कल्याणासाठी अनेक प्रकारचे यज्ञ करीत असतात. त्याचे फळ ते मानवी कल्याणासाठी देतात. त्यामुळे विश्वात उत्पन्न होणारी अनिष्ट स्पंदने माणसांना त्रास न देता जेथून उत्पन्न झाली त्या मूळ बिंदूत नाहीशी होतात. स्वल्प पुण्याच्या कार्याने विशेष शुभफळ मिळते. यालाच अनुग्रह म्हणतात. श्रीपादांनी काही विशिष्ट उद्देशाने तुला त्या यवनाचा अनुभव दिला. त्यांची लीला अगाध आहे. त्यात कुणाला न समजणारे दैवी रहस्यही असू शकते. शंकरा, तुला एवढेच सांगण्याची त्यांची मला अनुमती होती. श्री पळणी स्वामींचे हे स्पष्टीकरण ऐकून शंकर आनंदून गेला. हे सर्व चित्र विचित्र अनुभव ग्रंथस्थ करावे असे शंकर भटाच्या मनात आले. त्यांचे हे विचार श्री पळणी स्वामींना समजले. ते म्हणाले, तुझ्या मनातील भाव मला कळले. भविष्यात भक्तजनांच्या हितार्थ श्रीपादांचे चरित्र लिहावे असे तुला वाटते. श्रीपाद तुला नक्कीच आशीर्वाद देतील. त्यानंतर श्री पळणी स्वामींनी माधवाला ध्यानातील अनुभूतीबद्दल विचारणा केली. तेव्हा माधव म्हणाला, स्वामी, मी ध्यानात कौपीनधारी ब्राह्मण संन्याशाला बघितले. अग्नीची व सूर्याची आराधना तो करीत होता. तो वेद पंडितांशी बोलत होता. तो वेद पंडिताला म्हणाला, तुम्ही मला दिलेले श्रीफळ मी एका मुस्लिम फकीराला देऊ इच्छितो. तो फकीर माझ्यापेक्षा उच्च स्थितीत आहे. ते त्रिकाल वेदी आहेत. तुमच्या जवळचे श्रीपादांचे चरित्रामृत हा ताम्रपत्र ग्रंथ मी घेतो. तो मी माझा गुरु फकीरापाशी नेऊन त्याचे आशीर्वाद घेतो. हे सर्व यथार्थ आहे का? कितपत सत्य आहे? याबाबतचा निर्णय मला करावायचा आहे. त्यानंतर शंकर म्हणाला, हो, मी विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिणार आहे. तेव्हा ते वेदपंडित म्हणाले, अहो, मी दिलेले फळ तुम्ही त्या फकीराला देऊ शकत नाही. तुमचा हा प्रयत्न व्यर्थ ठरणार. श्रीपादांचे चरित्रामृत ग्रंथ लिहून झाला आहे. हा पवित्र ग्रंथ महापुरुष, ऋषी, देवता इत्यादी महापवित्र मानतात. श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे हा ग्रंथ लिहिला गेल्यामुळे त्यातील एक अक्षरही बदलण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नाही. अनेक पिढ्या हा ग्रंथ आमच्याकडे आहे. जीर्ण प्रत गंगार्पण करण्याची आम्हाला त्यांची आज्ञा आहे. ह्या ग्रंथाविषयी श्रीपादांच्या आज्ञेविना कोणालाही आम्ही कळवणार नाही. ह्या ग्रंथावर हात ठेवला असता त्यांच्या चरणस्पर्शांची अनुभूती होणारे त्यांचे वंशज आम्ही आहोत. तुम्ही त्यांच्यापेक्षा महान नाही. तुम्ही संन्यासी वेशधारी. आम्ही ग्रहस्थ तुमचे न ऐकण्याचे साहस आम्ही करू शकत नाही. तुम्ही हे श्रीफळ धिशिला नगरीत पोहोचवल्यास तो ताम्रपत्र ग्रंथप्रत तुम्हाला देऊन मी यज्ञोपवीत त्याग करून स्वतःला चांडाळ म्हणून घोषित करी. तुम्ही त्या मुस्लिम फकीराला नंदादीपाविषयी माहिती असल्याचे सांगत आहात. ती धिशिला नगरी काही काळांनी शिर्डी नगरी म्हणजे शिर्डी होणार असे सांगत आहात. संभाजीनगर येथे पाहिले आणि स्वतः त्यांना धिशिला नगरीत पोहोचवले. आपण पिठापूरला श्रीपादांच्या पादुका स्थापन करू शकणार नाही. पिठापूर येथे अनेक लोक कलह, वादविवादात वेळ घालवणारे आहेत. तेथे आध्यात्मिक तप्तजीवन आहेत. आमच्या पूर्वजांकडे तुम्ही पादुका प्रतिष्ठापित करू शकलात तर आनंदच आहे. पण त्याला सुद्धा श्रीपादांची कृपा हवी. त्यांच्या संकल्पाविना झाडाचे पानही हलणार नाही. आमच्या वंशजांना
मानवी कीर्ती मान सन्मान नको आहे. श्रीपाद आमच्या घरी लहान मुलाच्या रूपात अदृश्य रूपे वावरतात. त्यानंतर माधव म्हणाला, स्वामी हे सर्व माझ्या ध्यानात मी पाहिले आहे. माधवाची ही अनुभूती ऐकून श्री पळणीस्वामी पुढे म्हणाले, वस्तांनो, हे वेदपंडित श्रीपाद श्री वल्लभांच्या मामाच्या वंशातील आहेत. ते श्रीपादांना बालरूपात पाहतात. त्यांच्याच वंशातील नव्हे तर कोणीही पुण्यात्मे जात पात धर्म स्थळ सोडून असे श्रीपादांना बालरूपात पाहून भक्ती करू शकतात. त्यांच्याकडे श्रीपाद बालक रूपात वावरतात. श्रीपाद हे मामांच्या घरी जन्मले. त्या कुटुंबातले लोक श्रीपाद पिठापूरहून गेल्यावर काही वर्षांनी दुसरीकडे गेले. त्यांचे आई वडील पिठापूर वासीच होते. दिशिला नगरीतील त्या फकीरात कालांतराने श्रीपादांनी संपूर्ण शक्तिपात केला. तो काली मातेचा उपासक होता. त्याने जेव्हा मोक्षाची अपेक्षा केली तेव्हा मातेने नकार दिला आणि म्हणाली, तुझ्या आश्रित लोकांसाठी त्यांच्या पापपुण्याप्रमाणे अनुग्रहित करण्यास तुम्हाला पुन्हा जन्मावे लागेल. ही देवीची आज्ञा त्यांनी स्वीकारली. इतक्यात देवीने दिशिला नगरीच्या त्या फकीराला तेथून सूक्ष्म देहाने पिठापूर येथे येण्यास आज्ञा दिली. तो मुस्लिम फकीर 3 दिवसांसाठी शरीर तिथेच टाकून भक्तांना मी अल्लाकडे जाऊन 3 दिवसात परत येतो असे सांगून आला. ती कालिका माता म्हणजे व्रतशिला नगरीची कन्यका परमेश्वरीच होती. तिने त्या गदाधरांच्या आश्रितांचे पाप पुण्याचे भार त्या मुस्लिम फकीराला दिले. त्यानंतर त्या मातेने आणि श्रीपादांनी आपले अंश त्या फकीरामध्ये प्रस्थापित केले. त्यांच्या आज्ञेने त्या फकीराने 3 दिवसांनी परत त्याच्या स्थूल शरीरात प्रवेश केला. तो फकीर म्हणजे साईबाबा होते. तेव्हा तो फकीर विशेष शक्तिवान झाला होता. तो आपल्या मशिदीची सेवा मातृत्वाने करू लागला. श्री पळणीस्वामी पुढे म्हणाले, बेटा, हे सगळे येणाऱ्या शतकात घडणारे आहे. तू ध्यानात ज्या वेद पंडिताला पाहिलेस तो त्याचा वैश्य मित्र होता. त्याने कोकिलधारी अवधूतास विनंती केली, स्वामी, आमचे आतिथ्य स्वीकारा. आम्ही आर्य वैश्य आहोत. माता वासवी कन्यकांबा आमच्याच कुळात जन्मली आहे. आपली इच्छा असेल तर आपण शिदा स्वीकारून येथे अन्न शिजवावे. जेव्हा त्या कर्मठ ब्राह्मणाने त्या येथीची दीक्षा स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा श्रीपाद श्री वल्लभांना व श्री वासवी मातेला त्या अवधूताचा राग आला. त्यांनी त्या अवधूताचा अहंकार कमी करण्यास त्याला शिक्षा दिली. अवधूत पिठापूरला पोहोचला. तेथील ब्राह्मणाने त्या अवधूताचे जोरदार स्वागत केले. श्रीपाद वल्लभांचे आजोबांचे घर किंवा दुसऱ्या मालकाच्या ताब्यात होते. अवधूतांनी त्या मालकाशी संपर्क साधून श्रीपाद श्री वल्लभ यांच्या जन्मस्थानी स्त्री पादुका प्रतिष्ठित करण्याचा संकल्प केला. त्याने चांदीच्या पादुकांची शास्त्रोक्त पद्धतीने तेथे स्थापना केली. तेव्हा मध्यरात्री एका चोराने त्या पादुका स्थानी प्रवेश केला. घरमालक चोराला म्हणाला, अरे, श्री वल्लभांच्या अवतारावर माझा विश्वास नाही. शिवाय या अवधूतावर पण माझा विश्वास नाही. तू या पादुका घेऊन जा व विकून मिळालेल्या रकमेतून अर्धे मला दे. त्या चोराला ते मान्य झाले व त्यांनी पादुकांची चोरी केली. दुसऱ्या दिवशी त्या पादुका गायब झाल्यामुळे अवधूतांनी दुसऱ्या पादुका तयार करून त्याची प्रतिष्ठापना केली. त्या रात्री अवधूतांनी त्या पादुकांजवळ बसून दत्त स्तोत्रांचे पठण सुरू केले. तेव्हा त्या पादुका हवेतून त्या अवधूताच्या डोक्यावर प्रहार करू लागल्या व नंतर त्या मृत्यू झाल्या. त्याच वेळी श्री चरणांची वाणी ऐकू आली. ते श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत होते, मी स्वतः गुप्त होऊन राहू शकतो तर पादुकांची काय कथा? तू कोणाच्या तरी हाताने श्रीफळ दिशिला नगरीत पाठवण्याचा प्रयत्न करीत आहेस. जर तू असे केले तर माझ्या मामांची शपथ खरी ठरेल. हे सर्व तुझे कर्म मला मान्य नाही. असे झाल्यास ते श्रीफळ वाटेतच खाल्ले जाईल. त्याचे फलस्वरूप श्रीपाद श्रीवल्लभ कातडी काढून त्याच्या वाहना तयार करणे हे माझे काम आहे. तुझ्यासारख्या अहंकाराच्या चामड्याची चप्पल शिवली तर माझे काहीच चुकणार नाही. अशी प्रभूंची गर्जना ऐकू आली तेव्हा अवधूत घाबरून थरथरू लागला. दुसऱ्या दिवशी तेथील सर्व रहिवासी जे अवधूताचा सन्मान करीत असत ते अवधूताला खोटा संन्यासी, पादुका चोर असे म्हणू लागले. त्याच्या उपस्थितीत पादुका कशा अंतर्धान पावल्या असे प्रश्न ते विचारू लागले. त्यामुळे तो अवधूत अपमानित होऊन पिठापुरातून निघून गेला. ही सर्व घटना पुढील काळातच घडणार आहे. श्री पळणीस्वामी माधवाला म्हणाले, बेटा माधवा, श्रीपादांच्या चरित्रात विश्वास न बसणाऱ्या लीला असतात. त्यांच्यावर शंका कुशंका व्यक्त केली तर ब्रह्मराक्षस जन्मप्राप्ती होते. हे सर्व ऐकून माधव म्हणाला, स्वामी, मी सूक्ष्म देहांनी पिठापूरला एका घरी गेलो. तो अनुभव सांगू का? त्याच्या या प्रश्नावर श्री पळणीस्वामी हो असे म्हणताच माधव पुढे सांगू लागला, मी सूक्ष्मदेहाने पिठापूरला पोहोचलो.
तेव्हा आजोबांच्या घरच्या स्थानी माझ्या समस्त शक्ती अदृश्य रूपातल्या 2 दिव्य पादुकांना आकर्षित करीत असल्याचे मला जाणवले.